भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्याकरता आमदारांना फोन गेले। भाजप आमदारांना मंत्रिपदाकरता फोन करण्यात आले। भाजपकडून आतापर्यंत 19 जणांना मंत्रिपदाकरता फोन गेलेले आहेत। यामध्ये नितेश राणे आहेत, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, संजय सावकारे, अतुल सावे, आकाश फुंडकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकज भोयर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, जयकुमार गोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। या सगळ्यांना फोन गेलेले आहेत आणि ते सगळे आता नागपूरकडे रवाना देखील झालेले असतील। टीम देवाभाऊ आपण बघतोय। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत दादा पाटील मागच्याही मंत्रिमंडळात होते, पंकज भोयर, मंगल प्रभात लोढा मागच्याही मंत्रिमंडळात होते, गिरीश महाजन मागच्याही मंत्रिमंडळात होते, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक। दोनों अच्छा कॉम्बिनेशन रखा गया है, जैसे सोशल रीजनल सभी कॉम्बिनेशन रखे गए हैं और यंगस्टर भी आगे आने चाहिए, अगली पीढ़ी भी हमारी आगे आनी चाहिए। जिनको 2 टर्म हुए 3 टर्म हुए ऐसे भी लोग हैं उनको भी आगे आना चाहिए, क्योंकि हमें आगे भी पार्टी को ले जाना है। तो इसीलिए मुझे लगता है ये बराबर जो कॉम्बिनेशन रखा गया है वो बहुत अच्छा रखा गया है, इसलिए थोड़ी देरी हुई, लेकिन मुझे ऐसे लगता है कि तीनों पार्टियों ने नए लोगों को भी मौका दिया है। काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी तसंही केलं की शपथविधी घ्यायला तुम्ही या म्हणून। मी पहिलं तर पंतप्रधान मोदीजी, तसेच अमित शाह आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली काम आणि या राज्यामध्ये निवडणुका आम्ही लढवल्या, त्यांचं मनापासून आभार मानतो। पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे माझ्याबरोबर राहिले सगळ्यांचा आभार मानतो। आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांचा आम्हाला फोन आला आणि दुपारी 4 वाजता शपथविधी आहे, त्याच्या अगोदर तुम्ही पोचा असं त्यांनी आम्हाला निरोप दिला। आम्ही त्या हिशोबाने आज नागपूरमध्ये दाखल झालेलो। कोणत्या मंत्रिपदावर तुम्हाला काम करायचं आहे? जे कुठलं खातं मान्य देवेंद्रजी जी कुठली जबाबदारी देतील ती योग्य तऱ्हे आणि त्याला न्याय द्यायचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। अभी पता चला है कि मेरा नाम आ गया है लिस्ट में और 4 बजे शपथविधि के लिए बुलाया है, तो 4 बजे हम लोग ओथ ले लेंगे। महायुति जो है महिलाओं का एक बार फिर से समर्थन रहा है, भले लाडली बहन हो या 3 जो महिलाएं हैं जो शपथ लेने वाली है, किस तरीके से देखती है, कितना महत्वपूर्ण मानते हैं इस फैसले को, और महिलाओं का काफ़ी योगदान रहा है सरकार में या सरकार के पीछे से जो सपोर्ट मिला है, आप किस तरीके से देखते हैं इस पूरी प्रक्रिया? नहीं, हमेशा हमारे सरकार ने महिलाओं को सम्मान किया है। आप जैसे भी देखते हैं कि लाडली बहन से पूरे समाज में आज महिलाओं को इतना सम्मान मिल रहा है, और यहाँ पूरी लिस्ट में भी आप देखेंगे कि 3 महिलाओं के नाम है, तो सरकार बहुत महिलाओं को प्रमोट कर रही है, ऐसा ही मुझे लगता है। पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळेल देवेंद्र फडणवीस यांच्या? जी हो, मला सकाळीच कळालं की देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात स्थान आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आणि परत 2014 नंतर परत एकदा ते मुख्यमंत्री झाले आणि त्या टीममध्ये आम्हाला काम करायला। लाडकी बहीण एक नाही तर तब्बल 3 लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले। सगळ्याच बाबतीत एकंदरीत बघताय खूप छान। मला एक 22 काय आमदार आमच्या निवडून आलेले आहेत महिला, आणि सगळ्यांना स्थान मिळाले, खूप छान वाटतं। 2 लाडके भाऊ देखील आपल्यासोबत आहेत। शिवेंद्रराजे, खूप अभिनंदन, तुम्ही देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले, काय नेमकी प्रतिक्रिया? मनापासून समाधान आहे। देवेंद्रजी असतील, जे मोदीजी असतील, पंतप्रधान अमित शहाजी असतील, यांनी जबाबदारी दिली आणि नक्कीच ती समर्थपणे पार पाडू एवढं खातं। जयकुमार रावल आपल्यासोबत आहेत। मागच्यातला खूप थोडासा काळ मिळाला, लगेचच ज्या गोष्टी झाल्या ते माहिती आहेत, परत एकदा नवी संधी, नवीन प्रतिक्रिया। आता जोरदार कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी आहे, 2/3 बहुमत आहे आणि जोरदार पद्धतीने आम्ही काम करू। महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार आहे, अनेक देशांबरोबर स्पर्धा महाराष्ट्र करणार आहे। बघा, एक शेवटचा प्रश्न, खूप मोठं कॅम्पेन तुम्ही घेतलं होतं, सर्वाधिक सभा मराठवाड्यात घेतल्या होत्या, यश आलं,
मंत्रिमंडळात आलाय. येत्या देखील मोठं आव्हान असणार आहे. 100% भाजप याकडे वाटचाल करते. काय नेमकी जबाबदारी घ्यायला हवी? लाडकी बहीण म्हणून देखील, सरकार म्हणून देखील जबाबदारी ऑलरेडी मला आहेच आहे. प्रचार करण्याची होती, स्टार प्रचारक होती आणि एक एक आमदार निवडून आणण्यासाठी पक्षाने जी जबाबदारी दिली होती तशी आता जी जबाबदारी देईल ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. 100% करायचं आम्हाला भाजप. 100% भाजप करायचा आमचा प्रयत्न असणार. एकंदरीत बघितलं तर पंकजा मुंडे यांच्याशी आपण संवाद साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये असणाऱ्या महिला मंत्री म्हणून मेघना बोर्डीकर यांची निवड झालेली आहे. ते थोड्याच वेळात आपल्याला मंत्री म्हणून शपथ घेताना पाहायला मिळणार आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, आज नेमका कुणाचा फोन आला आणि काय फोनमध्ये म्हणता येईल? आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा सकाळी फोन आला आणि मेघनाताई, अभिनंदन, तुम्हाला शपथ घेण्यासाठी नागपूरला यायचे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मेसेज आला. नेहमी भाजपवरती टीका केली जात होती की भाजपच्या महिलांना मंत्री केलं जात नाही, भाजपच्या महिलांना मंत्री केलं जात नाही. मात्र आता भाजपच्या 3 महिला मंत्री म्हणून काम करताना पाहायला मिळणार आहेत. काय ध्येय धोरण असेल तुमचं? महिला म्हणून तर महिला ना म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, संपूर्ण म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे, याच्यासाठी काम करेल आणि पक्षाने जी काही जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेल. धन्यवाद. हे होतं आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण पार पाडणार असल्याचं न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ गणेश सहमी, तुषार न्यूज 18 लोकमत, नागपूर. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी थोड्याच वेळात पार पडतो आहे. नागपुरातील राजभवनामध्ये हा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे 10 आमदार शपथ घेणार आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम, उदय सामंत, दादा भुसे, प्रकाश आंबेडकर, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल आणि शंभूराज देसाईंची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आमदार नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवळांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे. भाजपनं संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आहे. 16 जणांच्या नावाला दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे. दिल्लीतनं ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप दिला जाईल. अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीने विरोध केलाय. दरम्यान, मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत. इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी हजेरी लावतील. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्जणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचं ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या काठीचं विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट दिली. तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी या मागणीसाठी नालासोपारा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मुंबईमध्ये आज 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यामध्ये आज आणि उद्या पाणी कपात असणार आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी 15% पाणी कपात केली जाणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करत 5,000 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात नेणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शनिवारी ईडीनं पुन्हा दणका देत 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त केली. त्यात कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे, बॉन्ड, डीमॅट खात्यातील रक्कम इत्यादींचा समावेश आहे. 7 डिसेंबरला देखील ईडीनं 388 कोटी 19 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. सध्या राज्यामध्ये एकूण 19,264 सिकल सेल रुग्ण तर 1,46,410 सिकल सेल वाहकांची अशी एकूण संख्या आढळली आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून आई वडिलांकडून अपत्याला होत असल्यामुळे याबाबत वेळीच
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी थोड्याच वेळामध्ये पार पडतोय. नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. जसं शिवसेनेचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही 10 आहेत जे आज शपथ घेतील. त्यामध्ये नावं जी समोर आली आहेत ती हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे यांचा समावेश आहे. तर सना मलिक, इंद्रनील नाईक यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी नाव समोर आलंय. माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचीही मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे. आधी असं कळत होतं की धनंजय मुंडेंचं मंत्रिपदाच्या लिस्टमध्ये नाव नाही, मात्र नंतर माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांची नावं सुद्धा समोर आली. तेही आज शपथ घेतील. राष्ट्रवादीचं नाव दत्तात्रय भरणे. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वप्रथम आम्हाला तुमचं अभिनंदन. काय सांगाल, पुन्हा एकदा संधी तुम्हाला मुख्यमंत्रिमंडळात स्थान द्यावं? संधी दिल्याबद्दल माझ्या पक्षाचे अजितदादा पवार साहेबांचे, प्रफुल्लभाई पटेल साहेबांचे, तटकरे साहेबांचे, आणि त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब या सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या ज्या जनतेने, माझ्या इंदापूर विधानसभाच्या ज्या जनतेने मला विधानसभेमधून इथपर्यंत पाठवलं, त्या माझ्या जनतेचे आभार मानतो. आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे आणि विशेषतः माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेची जेवढी सेवा करता येईल, जेवढा विकास त्या भागामध्ये करता येईल, जेवढं या भागातील सर्वसामान्य माणसाला मदत करता तेवढं करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे करेल. पाठीमागच्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिपद असताना जे काय अनुभव आलेले आहेत, जे काय त्रुटी उणिवा असतील त्या त्रुटी उणिवा भरून भविष्यामध्ये ते निश्चित प्रकारे जेवढं जास्तीत जास्त सेवा करता तेवढं करण्याचा प्रयत्न मी भविष्यामध्ये करेल. आता हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे. एक महत्त्वाची बातमी बघूया. भाजपच्या लिस्टमध्ये रवींद्र चव्हाण यांचं